आहेत। विजयपथ सिंघानिया यांचा पार्थिव आता स्मशानभूमीच्या दिशेने आता नेण्यात येत आहे। रेमंड्स उद्योग समूहाचे माजी अध्यक्ष आणि मुंबईचे माजी शेरीफ विजयपथ सिंघानिया यांचं वृद्धापकाळानं काळानं निधन झालेलं होतं। ते 87 वर्षांचे होते। त्यांच्या पार्थिवावर थोड्याच वेळात मुंबईच्या चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। वस्त्रोद्योग क्षेत्रातलं अग्रणी म्हणून विजयपथ सिंघानिया यांची ओळख आहे, पण त्यांनी आपल्या साहसी वृत्तीनं स्वतःची वेगळी ओळखही निर्माण केलेली होती। आज विजयपथ सिंघानिया यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। आपण पाहतोय अनेक दिग्गज, अनेक बडे नेते देखील यावेळी उपस्थित आहेत। एकनाथ शिंदे दाखल झालेले आहेत, त्यासोबतच विजयपथ सिंघानिया यांचे पुत्र देखील आहेत। आपले प्रतिनिधी अजय माने आपल्या सोबत आहेत। अजय, पाहिलं तर विजयपथ सिंघानिया यांचं जे ते पार्थिव आता अंत्ययात्रेसाठी निघालेलं पाहायला मिळतंय। महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते या ठिकाणी उपस्थित झालेले त्यांनी त्यांच्या घरी येऊन त्यांचं अंत्यदर्शन जे ते घेतलेले। यावेळी जे ते विजयपथ सिंघानिया यांच्या कुटुंबातली सर्वच मंडळी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। ते विशेष म्हणजे की अनंत सिंघानिया यांनी जे ते पार्थिव घेऊन आता नुकतंच जे ते त्यांच्या ॲम्ब्युलन्समध्ये ठेवण्यात आलेलं आणि इथून जे ती अंत्ययात्रा गिरगावच्या चंदनवाडी स्मशानभूमीपर्यंत जाईल। सध्या त्यांचं ते राहत असलेल्या हवेली निवासानी अंत्यदर्शनासाठी हे पार्थिव जे ते ठेवण्यात आलं होतं। यावेळी अनेक दिग्गज जे या संपूर्ण इंडस्ट्रीमधले असतील, उद्योजक असतील, त्यासोबतच त्यांच्या कुटुंबातील लोक असतील, मित्रमंडळी वगैरे असतील, ती सगळी त्या ठिकाणी उपस्थित झाली होती पार्थिवाचं अंत्यदर्शन घेण्यासाठी। आणि त्याच वेळी जे ते राज्याचे उपमुख्यमंत्री जे ते एकनाथ शिंदे यांची सुद्धा उपस्थिती जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते। सोबतच शिवसेनेच्या प्रवक्त्या शहाणे यांची या सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। नीरव मोरे यांची उपस्थिती या ठिकाणी पाहायला मिळाली होती आणि इतर जे इंडस्ट्रीतली जी सगळी मंडळी आहेत ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत। हे पार्थिव जे ते आता अंत्ययात्रा जी आहे ती या ठिकाणाहून रवाना होईल आणि गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत जे ते त्यांच्यावर अंत्यविधी जे ते केले जातील। आपण जर पाहिलं तर पार्थिव अंत्ययात्रा निघताना स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते या ठिकाणी उपस्थित। आपण जर पाहिलं तर एकनाथ शिंदे आणि अनंत सिंघानिया यांचे एक चांगले संबंध आहेत। प्रत्येक वेळी ठाण्यातल्या कार्यक्रमात अनंत सिंघानिया यांची उपस्थिती असते आणि त्याच वेळी आता एकनाथ शिंदे जे ते ह्यावेळी उपस्थित झालेले पाहायला मिळतं। खरं तर एकनाथ शिंदे यांचा सुनियोजित दौरा होता, पण तो दौरा पुढे ढकलून एकनाथ शिंदे जे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळतात। आता ही दृश्य जर पाहिली तर आता अंत्ययात्रा जी आहे ती हवेली या निवासस्थानाकडून गिरगावाकडे जी आहे ती चंदनवाडीच्या स्मशानभूमीकडे निघालेली आणि त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे ते या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्याला पाहायला मिळतात। स्वतः एकनाथ शिंदे जे ते आता त्या सगळ्या प्रकरणात त्यांच्याकडून जे ती श्रद्धांजली वाहतील आणि नेमकं एकनाथ शिंदे यांचं आणि विजयपथ सिंघानिया यांचं एक वेगळं नातं होतं, आनंद सिंघानिया यांचं एक वेगळं नातं होतं। आता एकनाथ शिंदे जे ते माध्यमांशी बोलतील, त्यामुळे एकनाथ शिंदे आगे क्यों जा रहे हैं? मैं क्या करूँ ये बूम नीचे लो ना भाई, बूम नीचे लो थोड़ा खाइएगा ना मन ये बूम डाल के क्या थोड़े ये बूम हां थोड़ा सा नीचे सर क्या कहना चाहेंगे आज जो है रेमंड के फॉर्मर भारतीय उद्योग जगतातील अतिशय ज्येष्ठ असे उद्योजक पद्मभूषण विजयपथ सिंघानिया यांचं दुःखद निधन झालेलं आहे। ही महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अतिशय दुर्दैवी आणि दुःखद घटना आहे। मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो। खरं म्हणजे विजयपथ सिंघानिया आणि यांचं जी ठाण्यामध्ये देखील त्यांचं जे काही रेमंड नावाची कंपनी होती, रेमंड वुलन मिल फार जुनी कंपनी होती। ठाण्याची त्यांची अतिशय नाळ जुळली होती आणि विजयपथ सिंघानिया, त्यांचे गौतम सिंघानिया हे जे काही या उद्योग जगतामध्ये गेले अनेक वर्ष या त्यांच्या उद्योगाचं नाव जागतिक स्तरावर नेण्याचं काम त्यांनी केलं आणि एक कंप्लीट मॅन म्हणून ही टॅगलाईन त्यांच्या कंपनीची होती आणि तसंच आयुष्य विजयपथ सिंघानिया यांनी देखील कंप्लीट मॅन म्हणून जगले। त्याचा आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे। अतिशय त्यांना पद्मभूषण अवॉर्ड प्राप्त झालं होतं। हॉट एअर बलूनमधून त्यांनी सगळ्यात उंच असा उडान घेतली आणि जागतिक विक्रम केला। त्याचबरोबर मायक्रो लाईट फ्लाईटमधून त्यांनी लंडन ते दिल्ली अशा प्रकारचा प्रवास करून जागतिक रेकॉर्ड केला।
असे अनेक विक्रम त्यांनी केले आणि अतिशय संवेदनशील आणि सामाजिक बांधिलकी असलेलं व्यक्तिमत्व आज विजयपथ सिंघानिया यांच्या रूपाने आपल्यामधून गेलेलं आहे. ही देशाची न भरून येणारी पोकळी निर्माण झालेली आहे. त्यांची प्रेरणा, त्यांनी केलेलं काम आणि ऊर्जा इतर लोकांना सातत्याने मिळत राहील अशा प्रकारचा मी आदरांजली व्यक्त करतो आणि हे दुःख पचवण्याची शक्ती त्यांच्या परिवाराला मिळो ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा महाराष्ट्र शासनाच्या वतीने आणि माझ्या व्यक्तीच्या कुटुंबाच्या वतीने विजयपथ सिंघानिया यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. भारतीय